कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये मोकाट जनावरांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तहसील कार्यालय, शासकीय रुग्णालय, शाळा परिसर तसेच प्रमुख रस्त्यांवर गायी, म्हशी, गाढव, डुकरे या मोकाट जनावरांचा मुक्त संचार सुरू असून परिणामी नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे तहसील कार्यालय परिसरात येणाऱ्या नागरिकांना मोकाट जनावरांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही वेळा या जनावरांचा रस्त्यावर वावर इतका धोकादायक ठरतो की वाहनधारकांचे नियंत्रण सुटून अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. याआधी अशा मोकाट जनावरांच्या धडकेत काही नागरिक जखमी झाले असून वाहनांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी देखील नोंदवण्यात आल्या आहेत. यावर पालिका प्रशासन केवळ तुरळक कारवाई करत असल्याचे दिसत असले तरी समस्या मात्र दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहराच्या सर्व भागात ही गायी, गाढव, डुक्करे, म्हशी मुक्त संचार करत आहेत. यावर प्रशासनाचे लक्ष नाही का? पालिका प्रशासन पुन्हा एखादा मोठा अपघात होण्याची वाट बघते आहे का, असा सवाल सर्वसामान्य नागरिक करत आहे. यासोबतच शहरातील नागरिकांकडून मागणी होत आहे की अशा मोकाट जनावरे सोडणाऱ्या मालकांवर तात्काळ दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे शहरात गोंधळ निर्माण होत असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. शहरातील या मोकाट जनावरांचा बंदोबस्त पालिका प्रशासन कधी करणार आणि मोकाट जनावर मुक्त शहर कधी होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव. आज कोपरगाव येथील तहसील कार्यालयात आले असता तहसील कार्यालयाच्या आवारात अतिशय मोकाट जनावरांचा सुळसुळाट झालेला आहे. या ठिकाणी वृद्ध माता असतील, महिला भगिनी असतील, पुरुष असतील, हे सर्व या ठिकाणी दळणवळण जास्त असल्याने या ठिकाणी येत असतात. परंतु या ठिकाणी तहसीलच्या गेटमध्येच बघितलं तर आज गायांचा आणि जनावरांचा सुळसुळाट झालेला आहे. याचा कोणी बंदोबस्त करणार आहेत की नाही, ही याची मोठी शंका आहे. कारण या ठिकाणी तहसीलदार हा तालुक्याचा प्रेसिडेंट असतो आणि त्याच ठिकाणी जर एवढा असा जनावरांचा जर सुळसुळाट असेल तर याचा कोण बंदोबस्त लावणार यात आणि कोण त्याचा निर्णय घेणार, याकडे सर्व जाणकार नागरिकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आपण पाहिलं असेल तर कोपरगाव शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी या मोकाट जनावरांचा सुळसुळाट झालेला आहे. त्या ठिकाणी कुत्रे असतील, गाय असतील, सांड असतील, यांनी अतिशय लोकांना या ठिकाणी गाड्यावरती धडकलेले आहेत, ऍक्सिडेंट केलेले आहेत. आणि म्हणून नगरपालिकेने आणि तहसीलदार साहेबांना मी विनंती करू शकतो, नगरपालिकेच्या सीओना सुद्धा विनंती करू शकतो की याचा त्वरित बंदोबस्त करावा. न केल्यास आम्ही या ठिकाणी तहसीलच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात जनतेच्या जागृतीसाठी आणि जनजागृत म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत, ही मी आपणास शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी ताकीद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी कोपरगावची एक जागरूक नागरिक म्हणून आज सांगते. कोपरगावच्या तहसील कार्यालयामध्ये काही कामानिमित्त आले असताना अतिशय इथे मोकाट जनावरांचा खूप लोकांना त्रास होतो. लोक आपल्या कामानिमित्त कोपरगावच्या तहसील कार्यालयात येतात. वृद्ध असतील, तरुण असतील, काही महिला माता भगिनी असतील, बाजारच्या दिवशीही आणि इतर वेळेतही कोपरगाव शहरामध्ये अतिशय मोकाट जनावरं रस्त्याने म्हणजे नागरिकांना मारहाण करतात, एकदम घाण करतात. आज कोपरगावच्या तहसील कचेरी या कार्यालयात असताना अतिशय घाण केलेली आहे. शिवाय तहसीलच्या गेट समोरच इतके सारी जनावरं आहेत की महिलांना किंवा येणाऱ्या सगळ्या लोकांसाठी खूप त्यांचा त्रास होतोय. आतमध्ये जाण्यासाठीही त्यांना रस्ता नाही किंवा लोक त्या घाबरून मागे पळतात. त्यामुळे अनेक लोकांना आहे ना ह्या जनावरांपासून खूप त्रास झालाय, मारहाण झाली, काही तर दवाखान्यात ऍडमिट आहे, काही ठिकाणी जीवही गेले आहे. त्यामुळे नगरपालिकेने आणि सीओ साहेबांनी यावरती लवकरात लवकर काहीतरी कारवाई करावी अशी मी महिला आघाडीच्या वतीने आणि कोपरगावचे एक जागरूक नागरिक म्हणून त्यांना आव्हान करते. अन्यथा कोपरगाव तालुक्यातील किंवा शहरातील सर्व नागरिकांना याचा न्याय विचारण्यासाठी तहसील मैदानात किंवा नगरपालिकेमध्ये एक ठिय्या आंदोलन लवकरच बसवण्यात यावे.